माननीय पोलीस अधीक्षक श्री श्रीकांत दिवरे सर, तसेच अप्पर पोलीस अधीक्षक चाळीसगाव श्री अशोक नकारे सर यांच्या सूचनेप्रमाणे आगामी सण उत्सव तसेच शहरातील गुन्हेगारीला प्रतिबंध करण्यासाठी अंमळनेर पोलीस स्टेशन येथे दिनांक 29च्या तसेच दिनांक 30 रोजीच्या मध्यरात्रीपासून अंमळनेर शहरामध्ये कोम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आले। त्याच्यामध्ये साधारणपणे 7 अधिकारी, LCBचे कर्मचारी, मारोड पोलीस स्टेशनचे कर्मचारी, अंमळनेरचे कर्मचारी असे एकूण 70 कर्मचारी या कोम्बिंग ऑपरेशन मध्ये सहभागी झाले होते। याच्यामध्ये अंमळनेर पोलीस स्टेशन कडून मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली। त्याच्यामध्ये प्रामुख्याने हातभट्टी आणि प्रोहिबिशनच्या 9 कारवाया, उघड्यावर मद्यपान करून सार्वजनिक शांततेचा अडथळा आणणे याच्यामध्ये 32 कारवाया, जुगारमध्ये एकूण 5 कारवाया, आरमॅक मध्ये गावठी कट्ट्याचे 1 कारवाई, तसेच धारदार शस्त्र वापरणे 425 चे 1 कारवाई, तसेच तंबाखूजन्य पदार्थ बाळगणे याच्या 3 कारवाया, बेपत्ता महिलांचा शोध याच्यामध्ये जवळपास 6 महिला आपल्याला मिळून आलेल्या आहेत। तसेच BNS सेक्शन 285 अंतर्गत 7 कारवाई करण्यात आलेल्या आहेत। मोटर व्हेकल ऍक्ट नुसार जवळपास 40 केसेस करण्यात आले। त्याच्यामध्ये मॉडिफाईड सायलेन्सरच्या 2 बुलेट गाड्या यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे। ड्रंक अँड ड्राईव्हच्या केसेसमध्ये 3 कारवाई करण्यात आलेल्या आहेत। तसेच ज्या प्रतिबंधक कारवाई करण्याच्या अनुषंगाने BNS सेक्शन 126, 129 ज्याला चॅप्टर केसेस म्हणतो आपण, त्या जवळपास 60 कारवाई करण्यासाठी आपण लोकांना बोलवलेलं आहे। तसेच हॉटेल चेक आहे, शहरामधले जे हॉटेल्स आहेत त्याच्यामध्ये काही संशयित वस्तू, ड्रग्ज, वेपन्स याच्या अनुषंगाने कारवाई करण्यात आली। असे 16 हॉटेल आणि लॉजेस चेक करण्यात आले। तसेच हिस्ट्री सीटर जे आहेत अंमळनेर पोलीस स्टेशनच्या अभिलेखावरती असे 25 हिस्ट्री सीटर आपण चेक करण्यात आले आहेत। आणि जवळपास 100 आरोपींच्या शहरातले जे वेगवेगळ्या सेक्शन खाली आरोपी आहेत असे 100 आरोपींची घरझडती घेऊन त्यातले जवळपास 52 आरोपी आपल्याला आज शहरात मिळून आले आहेत आणि त्यांना समज देण्याकामी व त्यांच्यावर पुढील कारवाई करण्याकामी त्यांना पोलीस स्टेशनला आणलेले आहेत। याचबरोबर न्यायालयाच्या कामकाज सुकर व्हावे या अनुषंगाने वॉरंट बजावणी असते। त्याच्यामध्ये NBW चे 15 वॉरंट, नंतर BW चे 6 वॉरंट आणि 21 समन्सची बजावणी कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान करण्यात आले। तसेच काल वाळू चोरीचे 6 गुन्हे, 6 ट्रॅक्टर वाळू चोरीचे आणि 1 मुरुम चोरीचा असा 1 गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अशा प्रकारे कोम्बिंग ऑपरेशन मध्ये जवळपास 12 ते 14 तासामध्ये मोठ्या प्रमाणावर कारवाई करून शहरामध्ये तसेच हद्दीमध्ये शांतता अबाधित राहण्यासाठी तसेच कुठलाही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही यासाठी पुरेपूर प्रयत्न करण्यात आला आहे। आणि या पुढे देखील जे कोणी या शहराची शांतता भंग करण्याचा प्रयत्न करतील त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात येतील ही बाब लक्षात घ्या। कुठल्या भागात अंमळनेर शहरामध्ये प्रामुख्याने पैलाड असेल, गांधलीपुरा असेल, झामी चौकी असेल, नंतर जपानजीन असेल, तसेच ग्रामीण भागामध्ये जे काही आरोपी होते ज्यांचे मोठ्या प्रमाणात गुन्हे आहेत 307 चे असतील, 326 चे असतील, अशा देखील लोकांना आपण या ठिकाणी आणलेलं आहे।